आज पावभाजी बनवायची होती, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू की मी झटपट पावभाजी कशी बनवते। इथे मी बटाटा, फ्लॉवर आणि शिमला मिरची मस्त अशी कट करून घेतली आणि कट केलेल्या सगळ्या भाज्या पाण्यामध्ये घालून मस्त अशा धुवून घेतल्या। धुतलेल्या भाज्या कुकरमध्ये टाकून पाणी टाकून मस्त असा कुकर लावून घेतला। भाज्या शिजतात तोपर्यंत मसाल्याची तयारी करायला घेतली। मग त्यासाठी कांदा आणि टमाटा कापून घेतला आणि लसूण सोलायला लागले तर या दोघांची लोडबुड मध्ये मध्ये चालू होते। नंतर मी अद्रक, कांदा, टमाटा, लसूण भाजून घेतला, मध्ये कोथिंबीर टाकून वाटण करून घेतले आणि शिजलेल्या भाज्या मॅश करून घेतल्या। नंतर एका पातेल्यामध्ये 3 पळ्यात तेल घालून घेतले। तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये बनवलेला मसाला टाकून घेतला। मसाला चांगला तेलामध्ये भाजला की त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, 1 चम्मच मिरची पावडर टाकून घेतली आणि नंतर मेन म्हणजे पावभाजी मसाला टाकून घेतला। सगळे मसाले चांगले भाजले की त्याच्यामध्ये वटाणा टाकून मस्त असा तेलामध्ये भाजून घेतला। नंतर चवीनुसार मीठ टाकून स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आणि नंतर गरम पाणी टाकून मस्त असं हलवून घेतलं। नंतर पावभाजीला उकळी आली की मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली। मग अशा तऱ्हेने झटपट झालेली पावभाजी झटपट खाऊन घेतली। चला मग बाय बाय।